छोटे मोठे कॉन्ट्रॅक्टर माझ्या भोवताल जमा झाले व त्यांनी मला तिथली सत्यता सांगितली की आमच्या इकडं तर एवर म्हणजे प्रशासकीय मान्यतेवर टेंडर व्हायच्या अगोदरच त्या टेंडरची बोली लागल्या जाते व लोकप्रतिनिधी तो जो जिथलं ज्याची चालते तो लोकप्रतिनिधी त्यांच्याकडून 10%, 12%, इव्हन 14% पर्यंत मागतात आणि आमच्यातलेच काही लोक कामाच्या हव्यासापोटी त्यांना ते बोलतात. आता देतात नाही देत, कसे देतात हे सिद्ध करणं फार कठीण आहे. पण तरीही या प्रॅक्टिसमुळं जे रेग्युलर कॉन्ट्रॅक्टर होते ते बाजूला झाले व नवीनच कॉन्ट्रॅक्टर याच्यात यायला लागले, ज्यांचं रजिस्ट्रेशन नाही, ज्यांना कामाचा अनुभव नाही, ज्यांना काही माहिती नाही, असे लोक कामात यायला लागले. यासाठी सर्वस्वी जबाबदार आहेत तिथले कार्यकारी अभियंता, ज्या भागाचं काम असेल ते. पण ते सुद्धा त्या लोकप्रतिनिधीच्या दबावाखाली वेगवेगळ्या कंडिशन्स टाकून निविदा काढतात, ज्या कंडिशनमध्ये कुणीही बसणार नाही आणि मग त्याला कसं तरी वेळेवर हे करून त्या व्यक्तीला काम सुटेल या पद्धतीची सर्व योजना केली जाते व ते काम त्याला देऊन परत त्यालाच हे केलं जातं. विशेष करून काल ही जे आमचं अधिवेशन होतं ते अधिवेशन थकीत बिलांवर चर्चा करायसाठी होतं. थकीत बिलं तर भेटतच नाहीयेत. एकीकडे थकीत बिलं भेटत नाहीयेत, शासनाकडे पेंडिंग भरपूर आहे कॉन्ट्रॅक्टराचं, आणि दुसरीकडे नवीन कामं काढली जातात आणि ती कामं अशा प्रकारे वाटणं सुरू आहे. याच्यातून मला फार चीड आलेली होती व माझ्या तोंडून ते मग तसं निघून गेलो. नाही, खरंच ही विचार करण्यासारखीच बाब आहे. एकीकडे शासन म्हणतो जर शासनाकडे पैसे नसतील तर मी स्वतः माझे बिलं नाही दिले तरी चालेल. जर सरकार भारत अडचणीत असेल, देश अडचणीत असेल तर आम्ही सुद्धा त्यांच्या सोबत आहोत. आमचे पैसे आणखीन वर्ष, 2 वर्ष, 5 वर्षानंतर दिले चालतील. पण जर आम्हाला द्यायला पैसे नाही व मोठमोठ्या योजनांना पैसे आहेत, याचा अर्थ काय काढायचा नाही का? जर छोट्या कॉन्ट्रॅक्टरचे देयके देण्यासाठी पैसे नाहीयेत सरकारकडे, मग सरकार हे फुकटच्या योजना चालवत आहे, वाटप करत आहे. कित्येक वेळेस तर मी स्वतः सुद्धा अनुभवलेलं आहे. आमदार भेटायला बोलवतात व मागणी करतात, त्यावेळेस आपण त्यांना बोललो तेव्हा ते म्हणतात आमचे खर्च वाढलेले. अहो, तुमचे खर्च कुणी वाढवले? तुम्ही वाढवले. जनतेला का चुकीच्या मार्गाने नेताय हे सुद्धा विचार करायची वेळ आहे. ही चालीमुरीची प्रथा काही आजपासून नाहीये. ही चालीमुरीची प्रथा एक ज्यावेळेसपासून कॉन्ट्रॅक्टरशिप सुरू झाली असेल त्यावेळेसपासून असेल कदाचित. पण त्यावेळेस त्यांनी काहीतरी म्हणावं, आपण त्यांना काहीतरी खाऊसाठी पैसे जसे लहान मुलाच्या हातात घालतो तसे घालावेत आणि त्यांनी आपलं काम करावं नियमात बसून. नियमात बसत असेल तरच करत होते अगोदरचे अधिकारी. आता तो हक्क झालेला आहे आणि हक्क मिळवण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊन ते हक्क मिळवतात अधिकारी व त्याला लोकप्रतिनिधीची साथ असते. त्याच्यामुळे त्यांची जास्त हिंमत वाढत चाललेली आहे. सगळीकडे पूर्ण महाराष्ट्रात तेच चालू आहे. फडणवीस साहेबांनी माझी हात जोडून विनंती आहे, याच्यावर जातीनं लक्ष घालावं व याच्यावर काय कारवाई. जर कॉन्ट्रॅक्टर चुकीचं काम करत असेल तर कॉन्ट्रॅक्टरला निश्चितच त्याची हे झाली पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे. पण त्याला जर बळी पाडून जर काम करून घेत असेल तर त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे अशी माझी मनातून मागणी.